हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 36. विशोका वा ज्योतिष्मती. दुःखातीत मनाने शांत अशा प्रकाशावर, चित्तातील आंतरिक प्रकाशावर ध्यान केल्याने चित्त स्थिर होते. चित्त स्थिर होण्यासाठी योगाधिराज पातंजली साधना सांगत आहेत. विशोका, ज्योतिष्मती, यामुळे चित्त स्थिर होते. विशोका, अपेक्षेपेक्षा वेगळे काही घडले की माणसाला शोक होतो. आवडती वस्तू हरवणे, एखाद्या व्यक्तीचा सहवास तुटणे, अपेक्षित यश न मिळणे वगैरे. अशा वेळी शोक न करणे म्हणजे विशोका. साधक संसारी असतो, त्यामुळे शोक होणं स्वाभाविक असतं. संसारात कटू घटना घडल्यावर वाईट न वाटणे केवळ अशक्य आहे. यासाठी या साधनेमध्ये प्राप्त परिस्थिती समजावून घ्यावी लागते. शोकाच्या कारणाच्या मुळाशी जावं लागतं. कोणत्याही शोकाचं कारण हे नैसर्गिक असतं, हे जाणणे हीच योग कला आहे. मनुष्य हा मुळात नैसर्गिकपणे सुखीच असतो. त्याची अभिलाषा, आसक्ती त्याला दुःखी करते. अफलातून नगरीमध्ये एक फार मोठा स्थापत्य विशारद होता. कामानिमित्त तो सतत फिरतीवर असायचा. त्यामुळे त्याचे व्यवहार त्याची पत्नी पाहायची. लाखो रुपयांचा व्यवहार व्हायचा. भरपूर पैसे साचल्यावर त्याच्या पत्नीने सर्व पैसा स्वतःच्या नावावर करून याला भिके कंगाल केला. हे सर्व पाहून याची दातखिळी बसली. सुदैवाने त्याला सत्संग लाभला. साधूने त्याला उपदेश केला, वत्सा, देवाचे उपकार मान, त्याने तुला विषापासून लवकर मुक्त केले. याचा नेमका अर्थ त्याला कळला. त्याने योग साधना सुरू केली. तो पोटापुरतं मिळवू लागला. पूर्वीपेक्षा शतपटीने सुखी झाला. दुःखामागील नैसर्गिक योजना जाणावी. शोकामधून स्वतःला सावरावे. शोक वेळीच आवरून स्वकर्म चालू ठेवावे. तिथेच परमेश्वर आहे. ज्योतिष्मती. प्रकाशाचं सीमित रूप म्हणजे ज्योत. समई, निरांजन, मेणबत्ती, छोटा विजेचा दिवा इत्यादी. अशा या शांत, मंद, तेवणाऱ्या ज्योतिर्मय प्रकाशावर आपलं चित्त स्थिर होऊ शकतं. परमात्मा म्हणजे शेकडो सूर्य एकदम तेजाळावे असा तो परमदिव्य प्रकाश आहे. त्याचंच छोटं रूप म्हणजे ज्योत. ज्याचं साध्य करायचं त्याच्याच छोट्या रूपाचं साधन करायचं. अंधारात छोट्या ज्योतीवर धारणा करावी, ध्यान लागतं. ज्योतिष्मतीची धारणा साध्य होऊ लागली की विशोका अवस्था प्राप्त होते. हा या दोन्ही साधनांचा एकत्रित परिणाम असतो. पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 37. वितराग विषयम वा चित्तम. भावभावना, विषय जिंकलेल्या चित्तावर ध्यान केल्याने चित्त स्थिर होते. राग म्हणजे भावना, वित म्हणजे संपूर्णपणे नाहीसे होणे. भावभावना पूर्णपणे जिंकून घेणे. ज्याच्या भावभावना नाहीशा झाल्या आहेत अशा सत्पुरुषावर ध्यान केल्याने चित्त स्थिर होते. संत, महात्मे, योगी यांच्यावर ध्यान लावावे. अशांच्या सहवासात असावे. सत्संग करावा. त्यामुळे आपले चित्त स्थिर होते. संतांचा महिमा मोठा आहे. साधू संतांचं लक्षण म्हणजे आपणासारिखे करीती तात्काळ. साधकावर संतांच्या जीवनाचा, शिकवणुकीचा, सहवासाचा प्रभाव पडतो. ज्यांच्या जीवन दर्शनाने तो त्यांच्या जीवन दर्शनाने तो परमार्थाकडे आकृष्ट होतो. त्यांच्यासारखे व्हावे अशी त्याला ओढ लागते. हळूहळू तो वितरागी होतो. सुख दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे तो जाणतो. द्रष्टा दृश्य होतो.
येथे द्रष्टा म्हणजे साधन करणारा साधक. दृश्य म्हणजे तो द्रष्टा साधक ज्याला पाहत आहे तो साधू संत. साधक साधू संतांच्या सहवासात हळूहळू संतांसारखंच आचरण करू लागतो. त्याचे मन स्थिर होऊ लागते. त्यामुळे तो सुद्धा संतांसारखाच भावभावनांवर स्वामित्व निर्माण करतो. साधक साधू संतांसारखाच होतो म्हणजे द्रष्टादृश्य होतो. हे आपोआप घडतं. साधकाचे चित्त स्थिर होतं. तो स्वतःच समभावी वितरागी होतो. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा बदल साधक किंवा साधू जाणून बुजून करत नाहीत. संत साधकाला घडवत नाहीत. साधक स्वतः घडतो. हे स्थित्यंतर सहज नकळत घडतं. साधू त्या बदलाचा फक्त साक्षी असतो. साधक त्या बदलाचा आनंद घेत असतो. सूर्य फक्त सकाळी उगवतो, हजर होतो. साक्षी भावनेने दिवसभर आसमंतात राहतो. तो स्वतः कोणालाच उठवत नाही, काम करायला सांगत नाही. सुज्ञाने सूर्याच्या उगवण्याचा अर्थ जाणावा, उमजून घ्यावा. तसं झालं तर तो आपोआप जागा होईल, कामाला सुरुवात करील. कुणी सांगायची वाट पाहणार नाही. कारण सांगायची आवश्यकताच नाही. खरं म्हणजे सांगून उपयोगही नसतो. सांगून करण्याला फारसा अर्थही नसतो. याचप्रमाणे ध्यानाने साधक आपोआप स्थिर होऊन स्वतः वितरागी होतो. हरिओम.